जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातलं साखरगाव एकेकाळी गढूळ आणि अस्वच्छ पाणी हेच वास्तव होतं. मात्र रेंट्री फाउंडेशनच्या समाजहिताच्या उपक्रमामुळे आता गावकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वॉटर एटीएम द्वारे शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी सहज मिळू लागलं आहे. जाणून घेऊयात या वॉटर एटीएम विषयी. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या साखर गावात राहतात 150 कुटुंब, सुमारे 800च्या आसपास लोकसंख्या. पिण्यासाठी उपलब्ध पाणी विहिरीतून किंवा नदीमार्गे येत असलं तरी ते गढूळ आणि अस्वच्छ असल्यानं ग्रामस्थ वारंवार आजारांना बळी पडत होते. हा प्रश्न ओळखून रेंट्री फाउंडेशननं गावासाठी सौर ऊर्जेवर चालणारं वॉटर एटीएम बसवलं. एका टॅपच्या माध्यमातून नागरिकांना सहज 20 लिटर शुद्ध पाणी मिळू लागलं आहे. या 9 गावांमध्ये खूप जास्त पाऊस पडत असल्यामुळे जे पिण्याचं पाणी आहे ते पिण्याचं पाणी गढूळ येत आहे आणि त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात खूप समस्या आहेत. त्यामुळे रेंट्री फाउंडेशन या संस्थेने अशा पद्धतीचे पाणी फिल्टर जे आहेत हे 9 गावांमध्ये दिलेले आहेत. या पाणी फिल्टरला सोबत सोलर सिस्टीम पण जोडलेली आहे. जेव्हा कधी लाईट जाते तेव्हा लाईट गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या या सुविधेमध्ये व्यत्यय येत नाही. सोलरवरती त्यांना पिण्याचं पाणी भेटतं. या यंत्रणा केवळ 1 किलोवॅट सौर ऊर्जेवर चालतात, त्यामुळे विजेचा खर्च लागत नाही आणि पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानाचा वापरही होतो. आतापर्यंत या उपक्रमाचा 5 ते 6 हजार नागरिकांना लाभ मिळाला आहे. दिवसातून 2-3 वेळा पाणी भरतो. परत ह्या कार्डच्या पैशाने आम्ही फिल्टरचं मेंटेनन्स हे करतो. आम्ही आमच्या ग्रामपंचायततर्फे रेंट्रीला आमचा पूर्णपणे सपोर्ट असेल. रेंट्री फाउंडेशननं वेल्हे तालुक्यातील एकूण 9 गावांमध्ये अशी 9 मशीन्स बसवली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊन आरोग्यात सुधारणा होत आहे. आता इथं पाण्याची सोय झाली तर खूप आम्हाला चांगलं वाटतं आणि महिलांना पण वेळोवेळी आम्ही आमच्या उद्योगाला जात असतोय. पाणी पण स्वच्छ, कुठला आजार ना पसरणं, कुठं काय झालेलं नाही, आम्ही व्यवस्थित आहे. या मशीनमुळे महिलांना आता पाणी आणण्यासाठी लांब जावं लागत नाही. वेळ वाचून त्यांना इतर कामांसाठी हातभार लावता येतोय. घराघरात समाधानाचं वातावरण आहे. गावातल्या लोकांना सगळ्यांना शुद्ध व स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. तर ते त्याच्यामध्ये जे सुरुवातीला आधी पाण्याचा जो प्रॉब्लेम होता इथं गावामध्ये, गढूळ पाणी यायचं, लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या, जो की आता पाण्याचं वॉटर एटीएम फिल्टर बसवल्यामुळं निश्चितच कमी झालेल्या आहे या सगळ्या गोष्टी. 2018 मध्ये स्थापन झालेल्या रेंट्री फाउंडेशननं स्वच्छ ऊर्जा, जलसंधारण, पर्यावरण, उपजीविका आणि आरोग्य यावर महत्त्वपूर्ण काम केलं आहे. त्यात सर्वात नाविन्यपूर्ण ठरलेली ही वॉटर एटीएम यंत्रणा आतापर्यंत तब्बल 45 लाख लिटर शुद्ध पाणी यामार्फत पुरवलं गेलं आहे. साखर गावातील पाणी एटीएममुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला दिलासा मिळाला आहे. या उपक्रमामुळे स्वच्छ पाणी ही केवळ गरज नाही तर हक्क असल्याचा संदेशही ग्रामीण भागात पोहोचतो आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड, पुणे.